जगभरात आनंदाने साजरा होणाऱ्या नाताळ सणाची तयारी कोल्हापूरमध्येही मोठ्या उत्साहात सुरू आहे. शहरातील चर्च आणि ख्रिस्ती वसाहती आकर्षक रोषणाई आणि ख्रिसमस ट्रीने सजल्यात. विशेषतः कोल्हापूरच्या ऐतिहासिक वाइल्डर मेमोरियल चर्चने यंदाही नाताळ सणाचं वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप टिकवलंय. कोल्हापूरमधला अगदी जुना चर्च म्हणून या चर्चची ओळख आहे. तर या चर्चच्या इतिहासाबद्दल काय सांगाल? हे चर्च तसं पाहता पहिल्यांदा वाइल्डर मेमोरियल चर्च हे महानगरपालिकेच्या समोर जे चर्च जे आहे ते आद्य चर्च आमचं, आणि त्या ठिकाणी होऊ घातलेली गर्दी आणि त्या ठिकाणी प्रवचनाला त्यामुळे होत असणारी अडचण हे जाणून 1956 साली या चर्चची उभारणी झाली. आणि तेव्हापासून या ठिकाणीच भक्ती प्रार्थना अगदी नित्यनेमानं होत आहेत. आता सांगायचं झालं तर उद्या ख्रिसमस जो प्रमुख सण, एकमेव सण जो ख्रिस्ती विश्वासणारे जे पाळतात, ते विशेष करून चर्चमध्ये आम्हाला बायबलमधील शिकवणीप्रमाणे आणि त्याचबरोबर जे प्रवचन दिलं जातं ते विभागून दिलं जातं. का तर लोकांची गर्दीच इतकी असते की ते त्यांना शांतपणे ऐकता यावं म्हणून आम्ही 4 वेळेला विभागून ती भक्ती घेत असतो. आणि त्यासाठी हे चर्च आता सध्या आम्हाला सोयीचं वाटतं, पण तरी परंतु गर्दीचं ओघ जाणून आम्ही 4 वेळेला ही भक्ती घेत असतो. आणि सगळ्यात संध्याकाळी तरी परंतु दिवसभरात ज्यांना भक्तीचं मिळालेलं नाही त्यांना संध्याकाळी 6 वाजता वाइल्डर मेमोरियल चर्च जे आद्य चर्च जे आहे, जे महापालिकेच्या समोर आहे, त्या ठिकाणी देखील भक्ती घेतली जाते. तर आता उद्या नाताळ आहे, सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. तर या नाताळनिमित्त तुम्ही काही विशेष तयारी केली का? हो, आता आपण पाहत आहात की या ठिकाणी डेकोरेशन हे केलेलं आहे. त्यामधले आम्ही विशेष करून चर्चमध्ये आणि चर्चच्या बाहेर डेकोरेशन करतो. ही भारतीय संस्कृतीमधली आनंद उत्सव साजरा करण्यातली एक पद्धत आहे आणि ती या ठिकाणी देखील तशाच पद्धतीनं चालू आहे. डेकोरेशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे उद्या गर्दीचं रोष पाहता अनेक लोकांना किमान या दिवशी तरी आम्ही चर्चमध्ये जाऊन जे आमचे धर्मगुरू त्याबद्दलचं जे प्रवचन देऊ पाहतात ते कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत असतात. ते आणि जेव्हा आम्ही ते कान देऊन ऐकू तेव्हा ते आम्ही आचरणात आणू. म्हणून विशेष करून उद्याच्या प्रवचनाचे भाग आम्ही गर्दीचा ओघ पाहता आम्ही 4 वेळा विभागून ते घेतलेले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून प्रार्थना सुरू होतील, म्हणजे प्रवचन सुरू होतील. मग त्यामध्ये काही गीतांचा भाग असतो मध्ये आणि हे सर्व करण्यासाठी आपल्या मंडळीमधली तरुण असतात. तरुण संघ आमचा जास्त करून गीतांच्या ह्याच्यामध्ये लीड करत असतो. आणि इतर आमचे धर्मगुरू आणि इतर लोक हे शिस्त पालन आणि धार्मिक वचन इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. तर आता तुम्ही तयारी तर जोरदार केलेली आहे. तर या तयारीच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता का? आम्ही असं समजतो आणि आम्हाला धर्मशास्त्र देखील शिकवतं की आमचा देव शिस्तीचा आहे, क्षमेचा आहे आणि विशेष करून शांतीचा आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी आला. सर्व काही बहकलेले होते, परंतु त्यांच्यामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी येशूचा जन्म झाला आणि त्याला आपण नमन करावं. त्याने आम्हाला देऊ केलेल्या वचनाचा आम्ही आदरपूर्वक सन्मान करावा आणि ते आम्ही अंगीकारावं, यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. एकमेकाला भेटून इतर धर्मियांच्या प्रमाणेच आम्ही देखील इतर एकमेकांना भेटून शुभेच्छा देत असतो आणि शुभकामना आम्ही व्यक्त करत असतो. आणि यामधून आम्हामधील प्रीती अधिक दृढ होण्यासाठी त्याचा आम्हाला उपयोग होतो. अच्छा, तर या चर्चेच्या माध्यमातून काही समाजोपयोगी कामं तुम्ही करता काय? हो, होत असतात. नुकताच आम्ही जॉय ऑफ गिविंग, देण्याच्या मधला आनंद, ही एक संकल्पना गेल्या वर्षापासून आम्ही दृढ करत आहोत. आणि त्यामध्ये विशेष करून जी लहान लेकरं आहेत किमान 10-12 वर्षापर्यंतची, यांना आपण वेळोवेळी खाऊसाठी पैसे देत असतो आणि ती एक वळण लावतो त्यांना की हे संचित करावे आणि त्याच्यातून काही वेळेला दिले जावेत. आणि तोच साठवलेल्या पैशाच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब असं म्हणू नये, परंतु जे गरजू आहेत
त्यांना काही वस्तूच्या स्वरूपात आम्ही एक किट तयार करून यावर्षी त्याचं विविध भागामध्ये वाटप केलं. नाताळ म्हणजेच ख्रिसमस आणि येणारं नवीन वर्ष आमच्या सर्व बांधवांना, सर्व देशवासियांना सुखा समाधानाचं आणि विशेष करून आरोग्याचं जाऊ दे, युवकांच्यासाठी हाताला काम मिळू दे, अशी आमची मनोकामना असेल. शहरातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक असलेल्या या चर्चमध्ये दरवर्षी अत्यंत आनंददायी वातावरणात ख्रिसमस सण साजरा केला जातो. ख्रिस्ती समाज बांधवांनी एकत्र येऊन या सणाच्या माध्यमातून प्रेम, शांतता आणि आनंदाचा संदेश दिलाय. वायडल चर्चमधील यंदाचा नाताळ उत्सव कोल्हापूरकरांसाठी नक्कीच एक खास आकर्षण ठरणार आहे.